नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि साधारणतः मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईपर्यंत वेळापत्रक जे आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध झालेलं आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कॅप प्रोसेस अंतर्गत नोंदणी केली नव्हती अशा विद्यार्थ्यांना आज 30 तारखेपासून ते उद्या 31 तारखेपर्यंत 2 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या की सर्वात प्रथम हे वेळापत्रक आहे, याची प्रॉपर माहिती पाहूया जेणेकरून तुम्हाला या वेळापत्रकासंदर्भातल्या असणाऱ्या शंका आणि समाधान यांची प्रॉपर माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। तर साधारणतः आज 30 जुलै आहे, दुपारी साधारणतः हे वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलं आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 30 तारखेपासून 10 तारखेपर्यंत हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण सांगितलेलंच आहे की 30 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत लक्षात घ्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म आहेत बीएड कॅपचे भरता येणार आहेत। ज्यांनी नोंदणी अद्याप केली नव्हती अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे आणि त्याच्यानंतर 31 तारखेला साधारणतः ही अंतिम मुदत आहे। याच्यामध्ये पुन्हा कुठल्याही प्रकारे वाढ होणार नाही आहे। 31 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत ऑनलाईन कागदपत्र व्हेरीफाय होणार आहेत। याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जे पार्शियल व्हेरीफाय असतील, अर्ज रिजेक्ट झालेले असतील याचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। याचबरोबर प्रथम जी प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती 4 तारखेला लागणार आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा मेरिट लिस्ट संदर्भात 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत जर काय कागदपत्रे चुकीचे असतील किंवा रिजेक्ट झालेले असतील, अपलोड करायचे असतील तर ती अपलोड करता येणार आहेत आणि अंतिम गुणवत्ता यादी 10 तारखेला 10 ऑगस्टला अशा वेळापत्रकाच्या माध्यमातून लक्षात घ्या 10 ऑगस्टला ही अंतिम मेरिट लिस्ट लक्षात घ्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि तर अशा प्रकारचं हे महत्त्वाचं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। संभाव्य वेळापत्रक आहे, कंडिशननुसार याच्यामध्ये पुन्हा वाढ होऊ शकते। म्हणजे साधारणतः ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नव्हती, अजिबात फॉर्म भरला नव्हता, सीईटी सेलची परीक्षा दिली होती, त्या विद्यार्थ्यांना आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे। कदाचित त्याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही आहे। विद्यार्थी हित लक्षात घेता 2 दिवस आहेत ते ऑनलाईन नोंदणीसाठी मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर साधारणतः पुन्हा 2 दिवस व्हेरिफिकेशन चालणार आहे। याच्यामध्ये यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत ते देखील त्यांची कागदपत्र पुन्हा अपलोड करून व्हेरिफिकेशनसाठी देऊ शकतात। तर यानंतर पहिली जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती 4 तारखेला प्रसिद्ध होईल। विद्यार्थ्यांना ही मेरिट लिस्ट कशी पाहायची या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत। तर 4 तारखेला प्रसिद्ध झाल्यानंतर 4 ते 6 तारखेपर्यंत मेरिट लिस्ट संदर्भात पुन्हा कागदपत्रे करेक्शन असतील तर तुम्हाला ही अपलोड करता येणार आहेत आणि 10 तारखेला अंतिम मेरिट लिस्ट लक्षात घ्या पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि हे मेरिट लिस्टपर्यंत वेळापत्रक आहे आणि कॅप प्रोसेसचं वेळापत्रक अजून प्रसिद्ध झालेलं नाही आहे। यथावकाश किंवा वेगळं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध केलं जाईल अशा प्रकारची महत्त्वाची सूचना या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे ह्या वेळापत्रकाची माहिती तुम्हाला सांगता येईल। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।